नमस्कार. HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सध्या निवडणुकीच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. सध्या बहुजन विकास आघाडीवर एक आरोप आहे की बहुजन विकास आघाडीचे जे 2-3 आमदार आहेत त्यांचा जो स्थानिक विकास निधी आहे तो खर्च केला जात नाही, तो असाच पडून आहे, तो रिटर्न देखील केला, अशी कात्रणं देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली आहेत. या आरोपावर नेमकं बहुजन विकास आघाडीची काय प्रतिक्रिया ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत संघटक सचिव अजय पाटीलजी. सोशल मीडियामध्ये आम्ही 2-3 दिवसापासून बघतोय की स्थानिक विकास निधी हा रिटर्न गेलेला आहे. म्हणजे हे काय बाबत काय सत्यता आहे? मुळामध्ये पेपरची कात्रणं दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जाते का विकास निधी परत गेला. मुळामध्ये 19 पासून आतापर्यंत 17,50,00,000 हा एक लिमिट होतं विकास निधी वापरायचं. परंतु आपल्या तिन्ही आमदारांनी 18 करोडच्या वरती निधी वापरलेला आहे आणि त्यासंबंधी सत्यता त्यांनी पडताळायला पाहिजे होती. परंतु पेपरमध्ये खोट्या बातम्या द्यायच्या आणि त्याचा निवडणुकीला स्टंट करायचा. म्हणून आम्ही प्रत्यक्ष त्याची माहिती जनतेसमोर ठेवलेली आहे का विकास निधी हा लिमिटच्या बाहेर वापरला गेलेला आहे. त्यामुळे त्यांचं हा आरोप करायची एक जुनी सवय आहे त्यांना. पण काय यामागे काय राजकारण आहे? राजकारण एकच आहे, पेपरमध्ये बातम्या छापून आणायच्या खोट्या आणि ती कात्रणं लोकांना दाखवायचं का विकास निधी परत गेला. तुम्ही बघितलं असेल तर 19 पासून आतापर्यंत जे लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्ती लिमिट आपण वापरलं गेलेलं आहे तिन्ही आमदारांनी आणि हे रेकॉर्डवर आहे. माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी जर अन्य माहिती घेतात तर तीही पण घेतलेली आहे, परंतु ही जनतेपासून त्यांनी लपवलेली आहे. दोन्ही आमदारांचं जर आकडेवारी पाहिलं तर किती विकास निधी आतापर्यंत तुम्ही वापरला 5 वर्षात? आतापर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो विकास निधी आहे तो DPCच्या मीटिंगमध्ये तर 17,50,00,000 ही निधीची एक मर्यादा आहे. परंतु दोन्ही ठिकाणी 18 करोडच्या वरती निधी वापरला गेलेला आहे. दुसरा एक आरोप बहुजन विकासाकडे असतो की तुम्ही पालिकेमध्ये एज्युकेशन टॅक्स घेता, शिक्षण कर, परंतु एकही शाळा नाही, मग तो टॅक्स जातो कुठे? असा प्रश्न विचारण्याचं एक तर अज्ञान असावं. कुठचीही स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती तुम्ही घरपट्टीमध्ये बघितलं असेल तर शिक्षण निधी घेतला जातो. तो सगळा शिक्षण निधी म्युन्सिपाल्टीने जमा करायचा आणि राज्य सरकारला द्यायचा हा कायदा आहे आणि संपूर्ण 100% निधी हा राज्य सरकारकडे जातो आणि राज्य सरकार खर्च करते. वसई विरार महापालिकेने याआधी शाळा मागितलेल्या आहेत परंतु आजपर्यंत दिलेल्या नाहीत. परंतु हा सगळा निधी म्युन्सिपाल्टीला एकही पैसा मिळत नाही, महानगरपालिकेला तो राज्य सरकारकडे जातो आणि अन्य ठिकाणी जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा देखील तसाच जातो. हे यांना माहिती आहे कारण हे उमेदवार आहेत, यांना यांची कल्पना आहे. तरी लोकांना दिशाभूल करण्यासाठी असं म्हटलं जाते का शिक्षण कर घेतला जातो परंतु म्युन्सिपाल्टीची शाळा नाही मिळत. तर हे सगळं लोकांना दिशाभूल करणार आहे आणि सुज्ञ नागरिकांना हे माहिती आहे का असा शिक्षण निधी हा शासनाकडे जातो, महापालिकेकडे त्याचा एकही पैसा राहत नाही. सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे. असं असताना काय प्रचाराची दिशा कशी सुरू आहे? प्रचार तुम्ही बघितलं असेल का आज अनेक वर्ष आप्पा या पॉलिटिक्समध्ये आहेत. एकही दिवस असा नसेल झाला की आप्पा आहेत आणि भेटले नाहीत किंवा ऑफिसला नाहीत. 365 दिवस 24 तास आप्पा लोकांच्या सेवेसाठी आणि तिन्ही आमदार सेवेसाठी सतत असतात आणि त्यामुळे प्रचार वेगळा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना करायला लागतो. आप्पांना करायला लागत नाही का बहुजन विकास आघाडीच्या कुठचे उमेदवारांना करावा लागत नाही. 365 दिवस लोकांमध्ये असतात, भेटत असतात, कार्यक्रमाला जात असतात, अनेक ठिकाणी विकास कामं आहेत ती बघायला जात असतात, पाठपुरावा करण्यासाठी जात असतात. त्याच्यामुळे वेगळ्या प्रचाराची गरज नाही. आणि इकडे तुम्ही बघितलं असेल का कार्यकर्तेच तुम्ही आता बघितलं असेल का एकही प्रभाग असा नाही का त्या ठिकाणी प्रचार चालू नाही. कार्यकर्ते जोरात प्रचार करत असतात आणि अन्य उमेदवारांचं बघितलं असेल का जिकडे उमेदवार आहे तिकडेच प्रचार आहे आणि जिकडे उमेदवार नाही तिकडे कोणी नसतं. सध्या प्रचार आता हे असला तरी भाजपने अभिनेते मोठे विविध जाती धर्माचे नेते उतरवलेले आहेत. काय यातून फरक पडेल बहुजन विकास आघाडीला? अजिबात नाही. येथील जनता तुम्ही बघितलं असेल लोकसभेचं गणित वेगळं असते, विधानसभेचं गणित वेगळं असते. किती नेते आले, किती मोठे आले तरी येथील जनतेचा विश्वास हा स्थानिक नेतृत्वावर आहे. कारण आप्पांनी जे काम केलेलं आहे, आपल्या क्षितिज ठाकूरांनी जे काम केलेलं आहे, राजेश पाटलांनी जे काम केलेलं आहे, शेवटी त्यांच्यावर विश्वास ठेवून लोक मतं देत असतात. त्यामुळे इतके वर्ष ते निवडून येतात का आता जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे कोणी आलं तरीसुद्धा जनता सुज्ञ आहे आणि त्याप्रमाणे ती मतदान करत असतं. उलट काही लोकांचं असं म्हणणं असतं का हे बाहेरच्या राज्यातनं येणारे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी त्यांच्या राज्यात काही केलं नाही त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव वसई विरारमध्ये यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे उलट त्यांचा रोष त्यांच्यावर असतो. इकडे त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळतात.
तर बहुजन विकास आघाडीने या आरोपाचं खंडन केलेलं, तर येत्या काळात विरोधक आणखीन काय आरोप करतात ते पाहावं लागणार आहे. HPLF साठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.